राजकारणात मोठे चेहरे, मोठे पैसे आणि मोठ्या पक्षांची ताकद हेच सगळं चालतं असं मानलं जात होतं. पण आता महाराष्ट्रातून एक नवीन नाव चर्चेत आलंय. अभिजित दिपके. हिंगोलीच्या सामान्य कुटुंबातला हा तरुण पत्रकार झाला, इंजिनियर झाला आणि अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये MS करत टॉपरही ठरला. घरातही संघर्षाची पार्श्वभूमी. भाऊ शिक्षक तर उच्च शिक्षित भाऊजयने कोणत्याही पैशांची उधळण न करता कमळाच्या विरोधात अपक्ष निवडणूक जिंकून दाखवली. पण अभिजित दिपके चर्चेत आलाय तो एका वेगळ्याच कारणामुळे. 12 वर्षापासून देशात पेटत असलेल्या बेरोजगारीच्या प्रश्नाला त्याने थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं. जे काम मोठमोठ्या विरोधी पक्षांना जमलं नाही ते एका तरुणाने करून दाखवलंय. एका रात्रीत पार्टी उभी राहिली, पण असंतोष एका रात्रीचा नाही, तो अनेक वर्षाचा आहे. म्हणूनच कोणताही मोठा चेहरा नसताना लाखो तरुण या चळवळीशी जोडले जात आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनाच्या केंद्रस्थानी गांधी आणि आंबेडकर यांचे विचार असल्याचा दावा केला जातोय. अभिजित दिपके यांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं, आम्ही हिंसा करणार नाही, संविधानाच्या चौकटीत राहूनच लढणार. आणि म्हणूनच हा फक्त एक पक्ष नाही तर नव्या पिढीच्या असंतोषाचा आवाज मानला जातोय. पुढे काय होणार? ही चळवळ व्यवस्था बदलेल का? अहिंसक क्रांती घडेल का? हे प्रश्न भविष्यात ठरतील. पण एक गोष्ट मात्र नक्की, देशातील तरुण आता फक्त प्रेक्षक राहायला तयार नाहीयेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.